मी जनतेला एकच आवाहन करेल की आपण मतदान करताना एकच विचार करा की कोण उमेदवार आपल्यापर्यंत आपण त्या ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो। आम्ही दोघंही ह्याच प्रभागात राहणारे आहोत, आम्ही कुठे बाहेर राहत नाही आणि आम्ही असेल आमचा परिवार असेल 24 तास आमचे दरवाजे या ठिकाणी खुले आहेत। शिर्डी नगर परिषद निवडणूक 2025च्या प्रचाराला रंगत आली असून सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांचा प्रचार जोमात असताना प्रभाग क्रमांक 9 मधील शिर्डी शहरातील आश्वासक चेहरा म्हणून ओळखला जाणारा प्रामाणिक सुस्वभाव आणि जनतेच्या कामाला देव मानणारा युवा चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक रमेश गोंदकर यांच्याकडे पाहिलं जात असून सतत वर्षभर सामाजिक धार्मिक कामाच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत राहणारे दीपक गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवारांच्या आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। या प्रचार रॅलीत महिला, तरुण, युवक, लहान मुले आणि मतदारांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली। दीपक गोंदकर यांच्या प्रचारार्थ निघालेल्या रॅलीत सर्व समाजाचे व जाती धर्माचे मतदार सहभागी झाले होते। हाती फलक घेत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत प्रभाग क्रमांक 9 मध्ये दीपक गोंदकर यांच्या प्रचारार्थ समर्थक, मतदार व मित्रपरिवारानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। संपूर्ण शिर्डीत या रॅलीची चर्चा दिसून आली। आज या ठिकाणी शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा जो प्रचाराचा जो टप्पा आहे तो अखेरच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये या ठिकाणी 9 चे उमेदवार अलकाताई गोतीस तसंच 9 चे उमेदवार मी दीपक रमेश गोंदकर आम्ही दोघंही घड्याळ या चिन्हावरती उभे आहोत आणि आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय जयश्रीताई थोरात या कमळ चिन्हावरती उभे आहेत। या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी शहरामध्ये महायुतीचा पॅनल या ठिकाणी उभा राहिलेला आहे। त्याच्यामध्ये भाजप कमळ असेल, शिवसेनेचा धनुष्यबाण असेल तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह असेल असं महायुतीचा पॅनल या शिर्डी शहरामध्ये उभा आहे आणि मला विश्वास आहे की नामदार साहेब आणि सुजयदादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठं यश महायुतीला मिळणार आहे। आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमच्या प्रभागातील आमचे नेते मार्गदर्शक माननीय गोपीनाथ बापू गोंदकर यांनी या प्रभागामध्ये अनेक कामं लोकांची केलेली आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या प्रभागामध्ये मी असेल, अलकाताई असेल, आम्ही पुढे या युवकांचे कामं असतील, वयोवृद्ध लोकांचे कामं असतील, या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाचा प्रश्न आहे। ज्या माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांना घरकुले मिळाले आहेत। जवळजवळ 168 घरं आहेत की ज्यांना नाल्यावरती अतिक्रमण म्हणून त्यांना त्यांचे घरातून बेघर झालेले होते आणि त्यांना घर देण्याचं काम माननीय सुजयदादा यांनी केलेलं आहे। त्याबद्दल हे सगळे मतदार हे खूप खुश आहेत। तुम्ही या प्रचार रॅलीमध्ये बघू शकतात की मोठ्या प्रमाणात महिला, माता, भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, युवक वर्ग देखील आहेत आणि मला विश्वास आहे की हे सर्व मतदार आम्हाला दोघं उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा मला विश्वास आहे। मी जनतेला एकच आवाहन करेल की आपण मतदान करताना एकच विचार करा की कोण उमेदवार आपल्यापर्यंत आपण त्या ज्याला तुम्ही निवडून देणार आहात त्याच्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो। आम्ही दोघंही ह्याच प्रभागात राहणारे आहोत, आम्ही कुठे बाहेर राहत नाही आणि आम्ही असेल आमचा परिवार असेल 24 तास आमचे दरवाजे या ठिकाणी खुले आहेत। लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचा परिवार नेहमी तत्पर असतो। तर मी एकच आवाहन करेल का तुम्ही कुणी जरी तुमच्याकडे आलं तरी कुठलाही विचार न करता फक्त घड्याळ हे चिन्ह आणि नगराध्यक्षासाठी कमळ हे चिन्ह लक्षात ठेवून आम्हाला मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्यावं असंच मी जनतेला आवाहन करेन। तुम्ही प्रचार करत आहात तुमच्या प्रभागामध्ये, तुम्हाला जनतेने काही समस्या सांगितल्या आहेत का प्रभागामधील? हो, आता कसं आहे की प्रभागामध्ये अनेक तसे प्रश्न मार्गी लागलेले आहेत। छोट्या मोठ्या ज्या समस्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सोडवू। मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे घरकुलाचा जो प्रश्न आहे त्यांना आता घरपट्ट्या वाटण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे आणि जे घरकुलाचा जो
आता इलेक्शन झाल्यानंतर येत्या येणाऱ्या काळामध्ये नामदार साहेबांच्या मार्फत व सुजयदादांच्या मार्फत आपण घरकुलाचा प्रश्न मार्ग लावणार आहोत। एक रस्त्याचा पण विषय आहे, तो पण लोकांनी मागणी केलेली आहे आणि या प्रभागामध्ये धार्मिक समतोल राखणं हा आपला उद्देश आहे। सर्व जाती धर्माचे लोक इथे गुणगोविंदाने राहतात। या बाबांचा जो संदेश आहे साईबाबांचा, सबका मालिक एक, ह्याच उद्देशावर आपण सर्व शिर्डी शहर या प्रभागामध्ये आम्ही आनंदाने राहू असा मला विश्वास आहे। नवीन मतदाराला काय आव्हान करायचं? नवीन मतदार, आता जे नवीन मतदार आहे मी त्यांना एकच आवाहन करेल की त्यांनी विकासाला मत दिलं पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या भूलतापांना आपण बळी न पडता आपण कोणाच्या पॅनल सोबत राहिलं पाहिजे। या ठिकाणी ह्या शहरामध्ये नेतृत्व करत असताना नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, यांनी शिर्डी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे। त्याच्यामध्ये आपलं नाला रोडच्या शेजारी थीम पार्क येत आहे। थीम पार्क येत असताना MIDC येत असताना या शिर्डी शहरातील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळणार आहे। तर विकासाचा दृष्टिकोन ठेवून नवीन मतदारांनी सुद्धा महायुतीच्या सर्व उमेदवाराला, त्याच्यामध्ये आमच्या प्रभागामध्ये घड्याळ या चिन्हाला आणि इतर ठिकाणी कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा, मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती। आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर। साई प्रसाद नगर 100% लीगल प्लॉट, विश्वासार्ह गुंतवणूक, साई समाधी मंदिरापासून फक्त 5 मिनिटे अंतरावर, प्रशस्त रस्ते, स्ट्रीट लाईट्स, बस स्टॉप, शाळा, बाजार आणि बँक सर्व काही जवळ। तर त्वरा करा, थोडेच प्लॉट शिल्लक। तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी। एक वेळ नक्की भेट द्या। संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील 9420 05 9191 किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी 9689 65 9191। साई प्रसाद नगर शिर्डी।